अशा मी तुझ्या पाय पडते ग, प्लीज तू मला उद्ध्वस्त करू नकोस. आधीच माझा संसार उघड्यावर आलाय. अगं आधीच माझा नवरा मरणाच्या दारात आहे ग. तू गावात कुणालाच काही सांगू नकोस. अगं हेच मी तुला सांगणार तुझ्याकडे येत होते. तू मला वचन दे की जे मी तुला सांगितलंय ना ते तू कुणाला सांगणार नाही. वचन कशासाठी कुणासाठी? अजून पण रावले तर तुझ्यात काही राहिलंय का? आता लग्न झालंय तुझं, संपला की विषय. हे बघ, तरी पण तू माझी मैत्रिणी, मी उगाच तुला कशाला बदनाम करू, कशाला तुझा संसार उद्ध्वस्त करू मी? आशात खरंच तू लय समजूतदार आहे ग. मी तर घाबरलेच होते बाई तुला. सॉरी बर का, मी तुझ्यावर ना जरा अविश्वासच दाखवला ग. सॉरी बेरी काय ग त्यात? हे बघ, जे झालं ते तुझं पास्ट होता. आता तुला माहिती तुझ्या आयुष्यात काय चाललंय, तुझ्या घरात काय चाललंय. आता मी तुला वचन देण्यापेक्षा तू मला एक गोष्ट दे. मी मी काय देऊ तुला? अगं माझ्याकडे तर काहीच नाही तुला देण्यासाठी. अगं असं कसं बोलती राणी तू? तुझ्याकडे जी गोष्ट आहे ना ती मला पाहिजे. माझ्याकडे बरं ठीक आहे, तुला काय पाहिजे ना तू मला सांग, मी तुला आत्ताच्या आत्ता लगेच देऊन टाकते. राहुल, तू आत्ताच्या आत्ता राहुलच्या आयुष्यातून निघून जा. आत्ता नाही, ह्या सेकंदापासून राहुल्याचा आणि तुझा काहीच संबंध नाही. राहुल्या मला पाहिजे. अगं हे काय बोलते तू आशा? बस झालं, जे काय बोलते ना स्पष्ट बोलते. फिरून फिरून थकली आता मी. हे शक्य नाही, तुला माहिती हे कधी शक्य होणार नाही. आणि मी जरी ठरवलं ना तरी राहुल कधीच असं होऊ देणार नाही. ते मला काय माहित नाही, तुला काय करायचं ते कर, पण राहुल्या मला पाहिजे. तू असं काहीतरी कर ना की राहुलचा विश्वास तुझ्यावरचा उडून जायला पाहिजे आणि त्याला वाटलं पाहिजे राणी खरंच लय मतलबी. हे बघ राणी, तू जर असं नाही केलं ना तर उद्या तुझा राहुल अन्नाच्या पायात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असेल आणि तो संतेनं जीव सोडलेला असेल. आशा आशा प्लीज असं काही करू नकोस ग प्लीज. बस झाला आता, लय खेळ झाला. तुला जे करायचं ते कर, पण राहुल्या मला पाहिजे. बाकी मला नको सांगू. तुझ्या नाही असल्या रडण्याला मी काही बळी पडणार नाही, कळलं? राणी, बर झालं सापडलीस. मी तुला शोधत होतो. का रे काय झालं? अगं ते संत्याची तब्येत लय बिघडली. काय झालं त्यांना? अगं मी राहुल्याचा निरोप घेऊन येत होतो तुझ्याकडं. बघितलं तर संत्या बाजूवरून खाली पडला होता. त्याचं शरीर एकदम लाकडागत झालं होतं आणि डोळे बी पांढरे केले होते त्यांनी. देवा, काय रे माझ्या नशिबी हा खेळ चालवलाय तू. एका बाजूला ही आशा आणि दुसऱ्या बाजूला माझा नवरा. गण्या चला आपण त्याला ना दवाखान्यात चल, घेतो. आधी चल. लवकर. डॉक्टर साहेब, काय झालं माझ्या नवऱ्याला? शुद्धीवर आले का ते? एपा केस खूप क्रिटिकल आहे. आम्ही प्राथमिक चेकअप केले त्यांच्यावर. दारूच्या अतिरेकामुळं त्याचं लिव्हर डॅमेज झाले. काय?
लिव्हर डॅमेज झालंय? अहो सकाळी तर फक्त पोट दुखतंय म्हणत होता, मग एवढं कसं काय वाढलं? तुम्हाला वैद्यकीय भाषेतलं काय कळतं हो? आत इन्फेक्शन खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. जर लवकरात लवकर त्याचा इलाज केला नाही त्याची गॅरंटी मी घेऊ शकत नाही. नाही डॉक्टर, असं नका बोलू तुम्ही. तुम्ही काही पण करा पण त्यांना वाचवा. आम्हाला सांगा किती खर्च लागेल? खर्च साधारणतः 1.5 ते 2 लाख रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो. 1.5 ते 2 लाख रुपये? हां, आणि ते पैसे आजच्या आज तुम्हाला मॅनेज करावे लागतील, तरच मी पुढचा इलाज करू शकतो. आता एवढे 1.5 ते 2 लाख आपण एवढे कुठून आणायचे? डॉक्टर साहेब, अहो काय, तुमची फाईल बघून मी सकाळी सांगितलं ना तुम्हाला. परत परत तोच विषय कशामुळे तुम्ही तुमचा वेळ वाया घाला तर माझा वेळ वाया घालाला. अहो डॉक्टर साहेब, एवढे 1.5 ते 2 लाख रुपये आम्ही कुठून आणायचे? एवढे तर आम्ही कधी एकत्र सुद्धा अख्ख्या आयुष्यात नाही पाहिले. अरे अरे सिस्टीम आहे ती, तेवढा खर्च लागणारच आहे तो. मी काय खिशातून भरू का ते पैसे? मला काय कळायलाच मार्ग नाही. काही नियम असतात, असं थोडंच आहे. हो डॉक्टर साहेब, आम्ही गरीब माणसे, तुम्हीच काहीतरी तोडगा काढा ना. काय तोडगा काढणार ना? अहो लागतातच तेवढे पैसे. पैसे नसतील ना तर एक काम करा, तुम्हाला 15 दिवसाचे गोळ्या औषध लिहून देतो. तुम्ही पेशंटला घेऊन जा. आणि हो, दुसरी गोष्ट, 15 दिवसाच्या आत तुम्हाला पैशाचा बंदोबस्त करावा लागेल, तरच मी त्याची गॅरंटी घेऊ शकतो. नाही तर तुमचा पेशंट, तुम्ही आणि तुमचा परमेश्वर, मी काही करू शकत नाही. सिस्टर, काय खरंच काय? अरे खट्या, देवानं ऐकलं बापलं. काय झालं भाऊ? काय झालं? अरे डॉक्टरने ना डायरेक्ट 2 लाखाचा आकडा राणीच्या तोंडात असा फेकून मारला. हो भाऊ, तो आकडा ऐकून तर राणी वहिनी जमिनीवर पडून रडत असत्यान. अरे रडणार नाही तर काय करीन? 2 लाख रुपये का झाडं लागते काय? हा? पण भाऊ, त्यांनी दुसऱ्या कोणाला पैसे मागितले तर? यार काय तू? हा? अरे अरुण भाऊच्या विरोधात गावात जाऊन कोण पैसे देणार आहे? आणि मी आहे ना सगळ्या गावाला तंबी देऊन ठेवली. अरे अरुण भाऊ का तुला साधा गुरु चला वाटतो काय? म्हणजे त्या आता डायरेक्ट आपल्याकडेच पैसे मागायला येणार? आपल्याकडं नाही, माझ्याकडं. आणि माहितीये का, अशा 100च्या स्पीडनं पळत येणार आहे. अरे कशी म्हण, अरुण भाऊ बाई मदत करा, तुमच्या मला कोणीच मदत करू शकत नाही, मला काही करू 2 लाख रुपये द्या. मग भाऊ, तुम्ही लगेच पैसे देणार का राणी वहिनीला? ए खंड्या, अरे तू काय येडा आहे काय रे? हा, आधी मी तिला आड घालणार, माझ्या तालावर नाचिवणार, मग पैसे द्याला. मग भाऊ, तो रावल्या काही करणार नाही का मधी? अरे फाड खाऊ, घेतलं का रावल्याचं नाव? हा, त्याची अवकात आहे का अरुण भाऊच्या पुढे उभं राहायची? खिशात नाही दाना, मला बाजीराव म्हणा अशी गत आहे त्याची. त्याच्या माईला त्याच्या एक दिवस त्याचा असा गेम बसतो ना, ती राणी सुद्धा त्याचं नाव घ्यायला भिली पाहिजे. पण भाऊ, त्या राणी वहिनीला स्वाभिमानीत, त्यांनी आतापर्यंत तुमची एक बी आठ मानली नाही, आणि त्यांनी त्यांचा नवरा तसंच मरून दिला आणि तुमच्याकडे आल्या नाही तर? ए खंड्या, अरे जरा शुभ बोलचाय रे. हा, काहीतरी चांगलं बोलचाय. तुला माहित आहे खंड्या, अरे ही बयाची जात आहे ना, नवऱ्यासाठी आणि कुंकासाठी काही पण करू शकते. हा, कळलं का? बरं, तू आता एक काम कर, गावात जा. कशाला भाऊ? कशाला? मी सांगतो तेवढं करायचं. गावात जायचं, राणीवर, रावल्यावर आणि गण्यावर बारीक लक्ष ठेवायचं.
दवाखान्यातली मिनिटाची खबर माझ्यापर्यंत आली पाहिजे काय. हो चालतंय भाऊ. हो हा, हे धर. राहू दे बाबा तुला खर्चा पाण्याला. हा? हो चालतंय. येऊ भाऊ. नीट. हा ध्यानात राहू दे काय सांगितलं ते. हो हो. हा. राणी गण्या हा, काय झालं रे? कुठं काय झालंय? मगासपासून बघतोय गप गप बसलायस, काय बोलाना झालायस काय नाही. काय नाही झालं, असंच आपलं. अरे सांग की काय झालंय. काय नाही, कुठं काय झालं बाबा, बसलो आपलं शांत असंच. गण्या तू काय तर लपवतोय असं वाटतंय बरं का माझ्यापासून. मी कशाला काय लपू बाबा, माझ्याकडे काय नाही लपवायला. अरे गण्या ते राणीला आणि तुला जेवढं तुम्ही स्वतः पण ओळखत नाही ना, त्याच्यानं जास्त पटकन मी ओळखतो. बोल पटकन काय झालंय, कसं टेन्शन आलंय. काय नाही बाबा, ते संत्याला ऍडमिट केले दवाखान्यात काल रात्री. संत्या आजारी आहे ना, मग त्यात एवढं घाबरण्यासारखं काय. अरे ते त्याची तब्येत लय बिघडली होती आणि डॉक्टर म्हणलं की दारू पिऊन पिऊन त्याचं लिव्हर सडलंय. 15 दिवसाचा इलाज नाही केला तर माणूस हातातून गेला म्हणून समजा म्हणले. आयुष्यपच फक्त 15 दिवस. आणि रक्कम बी कमी नाही सांगितली, 1.5-2 लाख रुपये सांगितलेत. एवढी रक्कम ऐकून राणी तर जमिनीवर बसून रडायच लागली माहिती का. अरे गण्या एवढी रक्कम राणी कुठनं आणणार आहे. हा ना. पण गण्या मला एक कळत नाही का, एवढं मोठं संकट आलंय राणीवरती आणि तिनं मला सांगितलं पण नाही. एवढं परक केलं. अरे कशी सांगल तुला, एकीकडे ते संत्याचं टेन्शन आणि दुसरीकडे ती आशा. आशाचं काय मध्ये. अरे त्या आशानं राणीला धमकी दिली, म्हणली की राहुल्याच्या वाट्याला गेली ना तर अण्णाला आणि संत्याला सगळं खरं सांगून टाकल म्हणून तिने तुला काय सांगितलं नाही ह्यातलं. आईच्या गावात या आशाच्या हिनं तर डोक्याचा भोगा केलाय बघ. पण गाण्या आपण पैशाची काय तर व्यवस्था करायला लागते. अरे 1.5-2 लाख रुपये कुठून आणणार आहेत आपण तरी. अरे आणतो की गाण्या मी. जमीन घाण ठेवतो ना तर घरदार घाण ठेवतो, नाही तर स्वतःला घाण ठेवतो. पण राणीसाठी पैशाची व्यवस्था करावं लागेल गाण्या. चालतो आता कुठं जायचंय. चल म्हटलं ना. राणे ए राणे काय काय झालं, काय पाहिजे. पाणी दे बर. हे घे. इकडे बघा, ही दुपारच्या गोळ्या आहेत. हे औषध दुपारी घ्या बर का, म्हणजे कसं लवकर तुम्हाला बरं वाटेल. अरे आता गोळ्या खाऊन काय फायदा. दारू पिऊ पिऊ आतडे सोडून घेतलेत ना सगळे. हे सांगते आता तो आज जास्त दिवसाचा सोबती नाही. हो काय काय बोलताय तुम्ही. हा तेव्हा आहे ना, ते वरून सगळं बघतोय, सगळं काही ठीक होईल. तुम्ही फक्त एवढ्या गोळ्या घ्या, लवकर बरं व्हाल तुम्ही. खोट नको बोलू राहणे आता. जरी मग दुखत असलं तरी मला ऐकू येते. डॉक्टर दवाखान्यात काय म्हणत होतात ते सगळं ऐकलंय मी. कुठून आणणारच 2 लाख रुपये तू. तुम्हाला पैशाचं काय करायचंय, मी बघेल त्याचं काय करायचंय ते. मी आहे ना अजून खंबीर. हे बघा तुम्ही काळजी नका करू. मळ्यातलं पीक आलं की मग सगळं काही ठीक होईल. तोपर्यंत करते मी काहीतरी. बरं तुम्ही आता ना आराम करा, मीच देते दुपारी तुम्हाला ह्या गोळ्या.
बघू शकता. राहुले, हम्म. अरे कसला विचार करायलास? किती वेळ झाला एक शब्द बोलला नाहीस. गण्या, राणीचा रडका चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जात नाही रे. ते संत्याजवळ बसून आतल्यात झुरायला लागलेला काय. आता परिस्थितीच तसली बेकार झाली, काय करणार? तुझ्या हातात काय आहे का माझ्या हातात काही? आपल्या खिशात एक दमडी बी नाही. आणि आता माझ्या हातात एकच पर्याय राहिलाय. आशा, आशाकडनं 2 लाख रुपये घ्यायचं आणि तिला हवं ते द्यायचं. पण गण्या, मी राणीचा स्वाभिमान अरुणच्या पायात पडू देणार नाही. अरुण भाऊ, शेवटी त्या राणी वहिनी संत्याला घेऊन घरीच आल्या. अरे येणार नाही तर काय करीन बाबू. वा, अरुण भाऊन टाकलेला गळ कधी रिकामा येत नसतो. हा, पण भाऊ ते अजून वाड्यावर आल्या नाहीत. वाड्यावर येते ह्याची काय गॅरंटी? शहाण्या माणसाला जास्त बोलायची गरज पडत नाही खंड्या. गरिबी, लाचारी अशी गोष्ट आहे. किती बी मोठा माणूस राहू दे, त्याला झुकावंच लागतंय. आणि इथं बयाची जात आहे, जाऊन जाऊन कुठं जाईन. म्हणजे त्या वाड्यावर येणार म्हणजे येणार. अरे 100% येणार. सकाळी त्या सुका आप्पाकडे नंद्याकडे गेलती, पैसे मागला. अरे काढून दिलं त्यानं. तुला कळून चुकलंय की अरुण भाऊ शिवाय आपलं काम होणार नाही. समजलं का? अरे राणे, तू काय करतो इथं आणि कशाला आला इथं? कुणी सांगितलं होतं तुला इकडे यायला? अगर राणी एवढी मोठी गोष्ट घडली, संत्याची अशी अवस्था झाली, तू एका शब्दानं पण नाही बोलली मला. तुला काय करायचंय आम्ही आमचं बघून घेऊ. काय बघून घेणार आहे तू? 2 लाख रुपये कुठून आणणारस? हा, इथं मळ्यात अजून उत्पन्न नाही आलं, घरात 1 रुपया दमडी नाही तुझ्या. उसनं तर कोण देणार आहे तुला? मी माझं बघून घे. लोकांकडे भीक मागन, काही कर, पण माझ्या नवऱ्याचा मी जीव वाचविनच. तू का पडतोय आमच्या मध्ये? तुझा काही संबंध नाही यात. संबंध? एवढा परका झालो का? हो, परकाचेच तू. आणि हे बघ, इथून पुढे तू ना माझ्या डोळ्यासमोर येऊ नको. अगं राणी असं रागराग का करते ग? गण्यानं मला सगळं सांगितलं, डॉक्टर काय म्हणाले ते. आपल्याकडे वेळ कमी आहे ग राणी. खन्याने माझं वचन तोडलं. मी त्याला सांगितलं होतं तुला काही सांगू नको म्हणून. हे बघ राणी, गण्याला दोष नको देऊ. तो बिचारा स्वतः टेन्शन मध्ये होता. राणी, वेळ कमी आहे आपल्याकडं, पैशाची व्यवस्था करावं लागेल. पैशाची व्यवस्था कोण करणार? तू काय करणार? अरे तूच मावशीच्या गावात राहतो, तू मावशीच्या जीवावर तुकडे मोडतोय आणि तू 2 लाख रुपये आणून देणार आहे? हो, आणणार मी 2 लाख रुपये. राणी, तुला काय करायचं का? संध्याकाळपर्यंत तुला 2 लाख रुपये भेटले म्हणजे झालं ना. तू जर असं नाही केलं ना, तर उद्या तुझा राहू अण्णाच्या पायात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असेल आणि तो संत्यानं जीव सोडलेला. काय झालं? काय नाही, मला तुझ्या पैशाची काहीच गरज नाही. का? संत्याचा जीव महत्वाचा नाही का? महत्वाचा आहे, पण तुझ्याकडून भीक मागून मला त्यांचा जीव वाचवायचा नाही. तुझ्याकडून जर मी भीक मागून त्याचा जीव वाचवला ना, तर आयुष्यभर मी स्वतःलाच टोमणे देत राहील. भीक? अगं, हक्काचा माणूस समजून मदत करायला तू. हक्क? कसला हक्क? उलट जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आलाय ना, तेव्हापासून मला नुसता त्रासच होतोय. आणि आज पण तुझी जी सावली माझ्यावर पडली ना, त्याच्यामुळेच माझा नवरा आज बेडवर पडलाय आणि मृत्यूशी झुंजतोय.
खरं हो खरंच, तू माझ्यासाठी फक्त ना पनोतीच आहे, दुसरं काहीच नाही. आणि तुला जर माझी एवढी काळजी जर असेल ना, तर यापुढे मला ना कधीच भेटू नको तू. आणि माझ्या डोळ्यासमोर पण येऊ नको, आणि तुझं हे काळ तोंड पण दाखवू नको मला. चालतंय राणे. माझ्या असण्यानं जर तुझ्या आयुष्यात दुःख येणार असेल ना, तर मी कायमचा निघून जातो. पण ए राणे, लक्षात ठेव, हा रावल्या मेला ना तरी तुझ्यावरचं प्रेम कमी होणार नाही.